मंडळी 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट लागू झालेले आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये त्यानुसार खास करदात्यांसाठी झालेले बदल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आधी आपण बघूया जुन्या कर प्रणालीबद्दल। मंडळी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर विवरणपत्र भरताना जुना टॅक्स रेजिम निवडत असाल तर त्यामध्ये तुम्हाला काही विशेष सवलती नक्की मिळत असतील। तर आता या विशेष सवलतींबद्दल काय बदल नवीन इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये झालेले आहेत ते आपण बघूया। यामधला पहिला बदल आहे चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स म्हणजे शालेय शिक्षण भत्ता। यामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत रुपये 100 दरमहा म्हणजे वार्षिक रुपये 1200 एवढी सवलत मिळत होती। मात्र यात मोठी वाढ करण्यात आली असून प्रत्येक मुलासाठी दरमहा 3000 रुपये म्हणजे वार्षिक 36,000 असे जास्तीत जास्त 2 मुलांसाठी म्हणजे एकूण 72,000 रुपये एवढी सवलत तुमच्या उत्पन्नातून मिळू शकते। दुसरा बदल आहे हॉस्टेल भत्ता। जर तुमची मुलं हॉस्टेलमध्ये म्हणजेच वसतिगृहात शिकत असतील तर त्यांना पूर्वी दरमहा 300 रुपये म्हणजे वार्षिक 3600 रुपये सवलत मिळत होती। मात्र आता ही सवलत वाढवून प्रति मुलासाठी दरमहा 9000 रुपये करण्यात आली आहे। पगाराद्वारे उत्पन्न मिळणाऱ्या पालकांसाठी ही एक मोठी वाढ मानली जात आहे। तिसरा बदल आहे घर भाडे भत्ता म्हणजे HRA। बदल असा आहे की पूर्वी फक्त दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांनाच मेट्रो शहर मानलं जात होतं, जिथं पूर्वी 50% घर भाडे भत्त्याचा दावा तुम्ही करू शकत होतात। मात्र 1 एप्रिल 2026 पासून बंगळूर, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद यांनाही कर आकारणीच्या उद्देशाने अधिकृतपणे मेट्रोचा दर्जा देण्यात आला आहे आणि आता या शहरातील रहिवासी देखील पूर्वीच्या 40% वरून 50% घर भाडे भत्त्याच्या कपातीचा दावा इन्कम टॅक्समध्ये करू शकतील। चौथा बदल आहे मील वाउचर्स। थोडक्यात अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना जेवणासाठी कुपन्स मिळतात, त्या व्हाउचर्सच्या रकमेवर टॅक्समध्ये सवलत दिली जाते। ही सवलत 31 मार्च 2026 पर्यंत प्रत्येक जेवणाच्या कुपनवर 50 रुपये एवढी मिळत होती, ती आता 200 रुपये प्रत्येक जेवणाच्या कुपनवर मिळणार आहे। तसंच तुम्हाला दिवाळी किंवा वाढदिवसाच्या भेटवस्तू सहसा तुमच्या कंपनीकडून मिळतात। या भेटवस्तूंसाठीची करमुक्त मर्यादा वार्षिक 5000 रुपयावरून आता 15,000 रुपये प्रतिवर्ष एवढी वाढवण्यात आली आहे। पुढचा बदल आहे शेअर बाजारासंबंधी। शेअर्सच्या बायबॅकच्या बाबतीत पूर्वी जेव्हा एखादी कंपनी शेअर्स बायबॅक करायची तेव्हा ती स्वतः कर भरायची आणि तुम्हाला मिळालेली रक्कम पूर्णपणे करमुक्त असायची। मात्र आता हा नियम पूर्णपणे बदलला आहे। शेअर्स बायबॅकमधून मिळणारी कोणतीही रक्कम शेअरधारकाच्या हातात भांडवली नफा मानली जाईल आणि त्यावर तुम्हाला आता कर भरावा लागेल। बायबॅकमधून मिळालेली संपूर्ण रक्कम लाभांश उत्पन्न म्हणून किंवा भांडवली नफा म्हणून धरली जाऊ शकते आणि त्यानुसार तुम्हाला कर भरावा लागू शकतो। थोडक्यात बायबॅकच्या बाबतीत तुमचा निव्वळ नफा आता कमी होईल। त्यानंतरचा बदल आहे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सच्या बाबतीत। ऑप्शन्सच्या विक्रीवरील STT मध्ये आता बदल झाला आहे। पूर्वी हा टॅक्स 0.10% होता, जो आता 0.15% झाला आहे आणि फ्युचर्सच्या विक्रीवरील हा कर जो पूर्वी 0.02% होता तो आता 0.05% झाला आहे। तुम्ही कदाचित विचार करत असाल की एवढीशी वाढ झाल्याने काय फरक पडेल, पण जे ट्रेडर्स दिवसाला 100 ट्रेड्स करतात त्यांना हा फरक नक्की लक्षात येईल। याचा अर्थ असा होऊ शकतो की छोटे ट्रेडर्स बाजारातून बाहेर पडतील कारण त्यांचा नफा या वाढलेल्या करामुळे कमी किंवा नाहीसा होईल। खरं तर सरकारचा हेतू हाच आहे की लोकांनी अल्पमुदतीचा व्यापार म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग थांबवावं। पुढचा बदल आहे सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स संबंधी। बरेच लोक सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स खरेदी करायचे कारण ते करमुक्त होते, पण नवीन नियमानुसार हे बॉन्ड्स करमुक्त होतील जेव्हा तुम्ही ते थेट RBI कडून खरेदी केले असतील। मात्र जर तुम्ही एक्सचेंजवर म्हणजे शेअर बाजारात किंवा दुसऱ्या कोणाकडून खरेदी केले असतील तर त्यावर मिळणारा नफा मात्र आता करपात्र असेल, म्हणजे त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल। पुढचा बदल आहे सोशल मीडिया आणि प्राप्तिकर यासंबंधी। आता 1 एप्रिल 2026 पासून प्राप्तिकर अधिकाऱ्यांना तुमच्या बँक स्टेटमेंटसोबत तुमचे सोशल मीडिया प्रोफाईल स्कॅन करण्याचा अधिकार मिळणार आहे। याचं कारण असं की समजा तुम्ही तुमच्या ITR मध्ये 7 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न दाखवलं आहे आणि इंस्टाग्रामवर तुम्ही 60 लाख रुपये किमतीच्या नवीन BMW सोबत फोटो पोस्ट केला आहे किंवा तुम्ही मालदीव, स्वित्झर्लंड अशा सहलींचे मासिक रील्स बनवत आहात आणि ते पोस्ट करत आहात, तर प्राप्तिकर खात्याकडे अधिकार असेल की ते तुमच्या उत्पन्नाची संपूर्णपणे पडताळणी करू शकतील। जर तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नाशी जुळत नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या संपत्तीच्या सोर्सबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागेल। त्यामुळे 2026 मध्ये ही दिखाऊगिरी करण्यापूर्वी तुम्ही पुरेसा कर भरला आहे की नाही हे पुन्हा तपासा, कारण तुमचे सुट्टीतील फोटोसुद्धा आता प्राप्तिकराचा पुरावा बनले आहेत। पुढचा बदल आहे इन्कम टॅक्स रिटर्न आणि अंतिम मुदत याबद्दल। सरकारने हळूहळू ही प्रणाली अधिक स्मार्ट बनवली आहे जेणेकरून अर्ज भरताना वेबसाईट क्रॅश होणार नाही। तसंच प्रत्येक करदात्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै नसेल।
ITR 1 आणि ITR 2 साठी ही अंतिम मुदत 31 जुलै असेल आणि ITR 3, 4 आणि 5 साठी अंतिम मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. सुधारित रिटर्नच्या बाबतीत जर चूक झाली असेल तर तुम्ही आता टॅक्स इयर संपल्यानंतर 12 महिन्यांपर्यंत म्हणजेच 31 मार्चपर्यंत सुधारित रिटर्न्स भरू शकता. मात्र त्यासाठी 31 डिसेंबरनंतर नाममात्र शुल्क तुम्हाला आकारलं जाईल. यासंबंधी बोलायचं झाल्यास आर्थिक वर्ष 2021 आणि 22चं ITR फायलिंग उशिरा केल्यास 70% दंड आकारला जाईल. आर्थिक वर्ष 2022 आणि 23चं ITR फायलिंग उशिरा केल्यास 60% दंड आणि आर्थिक वर्ष 23-24चं ITR फायलिंग उशिरा केल्यास 50% एवढा दंड तुम्हाला आकारला जाऊ शकेल. याचा अर्थ असा की जर तुम्ही कर चुकवला असेल तर या दंडामुळे तुमचे अर्धे पैसे कापले जातील किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमही कापली जाईल. एकूणच 2026मध्ये सरकारने याबाबतीत कडक धोरण सुरू केलं आहे. तर मंडळी, हे होते काही बदल जे सामान्य करदात्यांना महत्त्वाचे होते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये आम्हाला लिहा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण अशी माहिती सर्वांना माहिती असणं अधिक महत्त्वाचं आहे. धन्यवाद.